हॅलो अँड वेलकम बॅक टू गौरव ब्लॉग। तर आज मी तुमच्यासाठी बनवत आहे आपल्या सर्वांचा आवडता चायनीज स्टार्टर वेज मंचुरियन। तर वेज मंचुरियनची रेसिपी खायला सर्वांना खूप आवडते, पण बनवायला जराशी अवघड वाटते। पण हीच अवघड रेसिपी आज मी तुमच्यासाठी बिलकुल इझी वे मध्ये प्रेझेंट करणार आहे, तेही काही टिप्ससह। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंचुरियन बॉल्स बनवण्याकरिता सर्वात आधी मी एका बोलमध्ये घेऊन घेते आहे 1 वाटी बारीक चिरलेली पत्तागोबी, त्याचसोबत 1 वाटी एकदम बारीक चिरलेली गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि अर्धा वाटी एकदम बारीक चिरून घेतलेले कांदे। यानंतर यामध्ये मी स्पाइसी होण्याकरिता 1 चमचा हिरव्या मिरच्यांचा पेस्ट टाकला आहे आणि अर्धा चमचा जिंजर गार्लिक पेस्ट। आता इतकं टाकल्यावर आपल्याला या पूर्ण मिक्सचरला एकदा चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी यामध्ये मीठ बिलकुल नाही टाकलं आहे, कारण जर मीठ टाकलं तर हे भाज्या लगेच पाणी सोडतील। तर आधी आपल्याला यांना असंच ड्राय मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळ्या मिरचीचा पावडर टाकते आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ। त्यानंतर यामध्ये मी 2 चमचा कॉर्नफ्लोअर टाकून घेत आहे आणि 2च चमचा मैदा। आता इतकं टाकल्यावर आपल्याला याला हाताने एकदा चांगल्याने मिक्स करायचं आहे आणि जर बाइंडिंग कन्सिस्टन्सी झाली तर मग आपण याचे बॉल्स बनवू शकतो, पण जर नाही झाली तर मग यामध्ये थोडं कॉर्नफ्लोअर टाकून आपण याची एक छान बाइंडिंग कन्सिस्टन्सी बनवून घेऊ। तर हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलाय पूर्ण मिक्सचर। आपला मिक्सचर परफेक्ट झालाय की नाही हे चेक करण्याकरिता तुम्ही असं थोडंसं हातात घेऊन असं बॉल्स बनवायचा प्रयत्न करा, आणि जर असं बॉल प्रॉपरली बनत असेल तर आपला मिक्सचर जो आहे तो प्रॉपरली बनला आहे। तर मी हे मीडियम साइजचे पूर्ण मंचुरियन बॉल्स बनवून घेतले आहे आणि तेल ऑलरेडी तापत ठेवलेलं होतं। तर तेलामध्ये मी एक एक करून हे बॉल्स जे आहे ते सोडते आहे। तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही ठेवायचं आहे, मीडियम हॉट ऑइल मध्ये आपल्याला हे मंचुरियन्स बॉल फ्राय करायचे आहे। आणि एकदा आपण मंचुरियन बॉल्स कढईमध्ये सोडले की त्यानंतर आपल्याला गॅस जी आहे ती एकदम कमी फ्लेमवर करून घ्यायची आहे। याला टाकल्यावर थोडंसं अर्धा मिनिट होऊ दिल्यावर मग आपल्याला यांना टर्न करून घ्यायचं आहे आणि हे खूप इझिली फ्राय होणं सुरू करतील आणि एकमेकांशी चिकटणार नाही। तर मंचुरियन्स बॉल फ्राय करण्याकरिता माझ्याकडून तुम्हाला एक टिप आहे की कधी पण याला फुल फ्लेम वरती फ्राय नाही करायचं, कारण अशाने काय होईल, तुमचे मंचुरियन बॉल्स बाहेरून बिलकुल ब्राऊन होऊन जातील पण आतून जे आहेत ते कच्चे राहतील। म्हणून एकदम मीडियम फ्लेम वरती याला 5 ते 6 मिनिट फ्राय होऊ द्यायचं आहे। यानी पूर्ण आतपर्यंत मंचुरियन बॉल्स शिजतील आणि एकदम क्रिस्पी बनतील। तर आता माझे पूर्ण मंचुरियन बॉल्स जे आहेत ते काढून झालेले आहेत। आता आपण तयारी करूया याच्या ग्रेव्हीची। तर आता ग्रेव्ही बनवण्याकरिता हे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेऊन घेतलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा जिंजर गार्लिक पेस्ट टाकला आहे आणि त्याचसोबत बारीक चिरून घेतलेला कांदा आणि मीडियम साईजचे चिरलेले शिमला मिरची। अर्धा मिनिट या भाज्यांना शिजू दिल्यावर यामध्ये मी अर्धा चमचा हिरव्या मिरच्यांचा पेस्ट टाकते आहे आणि यांना एकदा चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकते आहे, 2 चमचा टोमॅटो केचप आणि 2 चमचा डार्क सोया सॉस। इतकं टाकून झाल्यावर यांना एकदा खूप चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरचीचं पावडर टाकते आहे आणि त्यानंतर थोडासा रेड चिली सॉस। आता आपल्या ग्रेव्हीला थोडंसं पातळ करायसाठी मी ही कॉर्नफ्लोअर स्लरी बनवून घेते आहे। त्यासाठी मी 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन घेतला आहे आणि यामध्ये मी थोडं पाणी घालत याला एकदम थिक बॅटर करून घेले। आणि आता या कॉर्नफ्लोअर स्लरीला आपल्याला यामध्ये असं सोडून द्यायचं आणि एकदा परत चांगल्याने मिक्स करून घ्यायचं। आणि आता तुम्हाला ग्रेव्ही जितकी पातळ हवी आहे मंचुरियनची त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। मी हे 1 वाटी पाणी टाकून घेतलंय आणि आता याला चांगल्याने मिक्स करते। तर हे बघा, एकदा आपल्या ग्रेव्हीला छान उकळी यायला लागली की आपण यामध्ये आपले हे जे मंचुरियन बॉल्स फ्राय केले होते हे टाकून घेऊ आणि आता यांना एकदा खूप चांगल्याने मिक्स करून ही पूर्ण ग्रेव्ही मंचुरियन बॉल्सला कोट करून घ्यायची आहे। एकदम परफेक्टली कोट झालेली आहे। तर हे माझे एकदम परफेक्ट चायनीज स्टार्टर वेज मंचुरियन बनून बिलकुल रेडी आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।